आज आपण एकदम सोप्या पद्धतीने गव्हाचे पीठ व कोथिंबीरचे पराठे, भरपूर लेयर्स वाले पराठे बनवणार आहोत. खरंच सांगते ना, एकदा या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले ना, तर ह्याच पद्धतीने सारखे सारखे बनवाल. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला हे परफेक्ट जमतील. याआधी जर तुम्ही कधी पराठेच बनवले नसतील, तर एकदा जरूर ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडतील. एकदम छान आणि खरपूस बनतील. एकदम कमी वस्तूमध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता. आणि जर नेहमी जर तुम्ही साधा पराठा बनवत असाल ना, तर ह्या पद्धतीने भरपूर लेयर्सवाले पराठे नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यांना आवडणारच आहे. तर चला मग आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया. बघा किती छान दिसतायत अगदी भरपूर लेयर्सवाले पराठे कसे बनवायचे. चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर इथे जवळ मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा तर मैदाही वापरू शकता, पण शक्यतो गव्हाचंच पीठ वापरायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला जरुरीनुसार जेवढं गव्हाचं पीठ पाहिजे असेल तेवढं वापरू शकता. त्यानंतर इथं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, जी नेहमीच घालते मी. आणि इथे आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे फक्त तेल घालून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर अगदी छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपल्याला हे कणिक अशी भिजवून घ्यायची आहे. बघा अगदी नवशिकव जरी असतील ना, तरी त्यांना सुद्धा ही व्हिडिओ पाहिल्यानंतर पटकन अशी जमेल. इतके छान अगदी हे लेयर्स तयार होतात. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या लेयर्समध्ये आपल्याला हे पीठ कणिक भिजवून घ्यायचं आहे. बघा आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अगदी मीडियम साईज मध्ये. आणि आता हा गोळा छान अगदी तयार झालेला आहे. याला मस्त भरपूर असं तेल लावून आपल्याला 5-1 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला यामधलं स्टफिंग तयार करायचं आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे व बाउलमध्ये आपल्याला तेल थोडं जास्त लागणार आहे. तर तेल घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं एकदम चटपटीत. बघा आता इथे तिखट घालून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडा चाट मसाला देखील घालायचा आहे. धनेपूड घालून घ्यायची आहे. जे आपल्या घरामध्ये असतातच अवेलेबल मटेरियल, त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे मीठ घालून घेते आहे. त्याच्यानंतर हिंग मात्र जरूर घाला. आणि इथे मी ओवा क्रश करून घालणार आहे. आणि इथे मी भरपूर सारी अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, ती आपल्याला घालायची आहे. आणि या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे छान अगदी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. गावठी कोथिंबीर आहे, वास पण खूप छान सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाचंच पीठ घालायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे घालून घ्यायचं आहे यामध्ये. तर इथे मी गव्हाचं पीठ घालून घेत आहे. तुम्हाला यामध्ये कॉर्नफ्लॉवर जरी घालायचं असेल तरी घालू शकता, पण इथे आता मी गव्हाचंच पीठ घातलेलं आहे. आणि हे एकदम छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं आपल्याला जरुरी तर यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे, कारण आपल्याला हे पोळीवर स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा आता हे एकदम छान अगदी मस्त झाले. आता हे बाजूला ठेवायचं. इथे कणिक देखील तोपर्यंत एकदम छान अगदी मुरलेली आहे. बघा आता ही व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी सगळी एकसारखी करून घेते. बघा एकदम छान अगदी मऊ अगदी आपली भिजवून झालेली आहे. आता यामधला थोडासा गोळा घेत आहे आणि आपल्याला आता याचे पेढे तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढे आकाराचे पाहिजे आहे तेवढे, म्हणजे जसं की आपण पोळी लाटतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. व अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे. पहा, जे नेहमी मी ह्याच पद्धतीने तयार करते. बघा आणि आपल्याला याचे बॉल तयार करून घ्यायचे आहे छान अगदी मस्तपैकी. बघा आता हे सगळे झालेले आहे तयार करून. जसे पाहिजे तसे तयार करून घ्यायचे आहे. आता यामधला मी एक गोळा तयार घेते आहे, म्हणजे किंवा एक पेढा तयार करून घेतलेला आहे तो घेते आहे. आणि अगदी पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि याची मस्तपैकी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. बघा अगदी सहज आणि व्यवस्थित लाटले जाते, कुठेही चिकट वगैरे नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवली ना, तर अजिबात फसणार नाही. एकदम छान होतील आपल्या जे पराठे आहे ते. आणि आता आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे हे पूर्ण पोळीला आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि कोणत्या तरी एका साईडला आपल्याला फक्त एकच कट मारायचा आहे अर्ध्यातून खाली. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असे ही रॅप करत जायचे आहे. बघा या पद्धतीने हे अशी रॅप करून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने करायचे आहे. बघा आणि मग नंतर त्यामध्ये अशी हातामध्ये घेऊन आपल्याला हे जे लेयर्स आहे अजिबात त्याला व्यवस्थित डॅमेज न करता वरच्यावर आपल्याला हे छान अगदी पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खालचं टोक जे आहे ते अगदी आपल्याला असं छान असं बसवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपल्याला सगळे गोळे जे आहे
हे स्टफिंग भरून हे आपल्याला असे तयार करून घ्यायचे आहे. पहा, मी तुम्हाला परत आता एकदा तसंच करून दाखवते आहे. बघा, आता परत पारी लाटायची आहे, त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. त्यानंतर ही मध्यातून आपल्याला कट मारून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. बघा, आता यामधला जो आहे एक पेढा आपल्याला घ्यायचा आहे आणि छान अगदी अशी मस्त अशी आपल्याला पारी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. सहज लाटल्या जाते, इतकी छान. आणि यामधलं स्टफिंग वगैरे अजिबात बाहेर येत नाही. तर बघा, आणि एकदम सरसर लाटली जाते आहे. नक्की करून बघा बरं का, ह्या पद्धतीने खूप छान होतात. तुम्हाला जे पण आवडतं स्टफिंग त्यामध्ये तुम्ही भरू शकता. हा, किती छान अगदी आणि व्यवस्थित लाटली जाते आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. पहा, आता इथे लाटून झालेली आहे. पुन्हा मी एकदा तुम्हाला परत तशी करून दाखवत आहे. बघा, एकदम सहज अशी मस्तपैकी लाटली जात आहे. कणिक असं सुंदर असं भिजवलं ना की आपल्याला त्रास होत नाही. बघा, आता ही आपल्याला दोन्ही साईडनी मस्त व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे आता तव्यावर घालायची आहे आपल्याला मस्त आणि छान अगदी दोन्ही साईडने आपल्याला छान अगदी भाजून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर तूप घालायचं आहे. तुम्हाला जर बटर घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे तरी तुम्ही ते घालू शकता. आता इथे मी तेलच घातलेलं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला छान अगदी मस्त भाजून घ्यायचे आहे. असा सुंदर आणि खमंग असा वास येत आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा, अशा पद्धतीने आपले हे पराठे असे तयार होत आहेत. एकदम गरमागरम. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस किंवा अगदी खोबऱ्याची चटणी सुद्धा तुम्ही जर बनवून याबरोबर खाल्ली ना तरी खूप छान लागते आणि मुलांना डब्याला देखील दिली ना तरी एकदम छान अगदी मस्त आवडतील अशा पद्धतीने. आणि मुलं अशा भाज्या खात नाही तर तुम्ही असं कोणत्याही भाज्यांचा वापर करून जर तुम्ही हे स्टफिंग तयार करून जर तुम्ही यामध्ये जर भरलं ना, आहा, एकदम छान अगदी मस्त. मुलांच्या मागे लागावं लागणार नाही की तुम्ही ही भाजी खा किंवा ती खा. बघा, असे छान अगदी मस्त टिफिन मध्ये तयार करून द्या. खूप छान आणि खूप मस्त होतात. पहा, तर एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की शेअर करा. पहा, एकदम लेयर्स आहे, भरपूर लेयर्स आलेले आहे, एकदम छान आणि अगदी खमंग भाजले गेलेले आहे. तुम्ही हे लोणच्या सोबत देखील तुम्ही हे ट्राय करू शकतात. पहा, एकदम छान झालेले आहेत ना, तर नक्की करा. अगदी मऊसूत आणि एकदम छान असे खरपूस झालेले आहे. पहा, अगदी भरपूर लेयर्स आलेले आहे. एकदम आणि पातळ आणि एकदम छान असे लेयर्स आलेले आहे आणि दिसायला पण छान आणि तितकेच चविष्ट पण आहे. चला तर भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.